हॅलो, कोण बोलतोय? तुला एवढं सांगूनही तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. हे जे कुणी हे सांगितलं तरी सुद्धा स्वतःच्या घरी त्याला जेवायला घेऊन गेलीस. तुम्ही कोण बोलताय ते मला सांगा. मला तुमचं नाव कळल्याशिवाय मी कसं काय विश्वास ठेवू तुमच्यावर? तुझी टेप अजून तिथंच अडकलीये का? मी तुला सांगायचं काम केलंय. विश्वास ठेवायचा तर ठेव, नाही तर नको ठेवूस. एजेला घेऊन आता तुझ्या घरी गेलीच आहेस तर आजची रात्र तिकडेच थांब. त्याच्याबरोबर परत जागीरदारांच्या घरी येऊ नकोस. का? कारण आज जर तू एजे बरोबर घरी गेलीस तर जसा अंतराचा जीव गेला तसाच तुझाही जीव जायचा. काय? हे कसं शक्य आहे? हे जे मला का मारतील? कारण तुझ्या हाती पुरावे लागलेत. तुला फोन आणि मास्क सापडलाय आणि आता तुला पुरावे सापडल्यामुळे तुझ्या नजरेत एजेच्या प्रती संशय दिसायला लागलाय. आणि एजेही गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराची नजर तीक्ष्ण असते. त्यामुळे तू एजेवर लक्ष ठेवू नयेस हे एजेला समजलंय आणि म्हणूनच तुझ्या हातात आणखीन काही लागू द्यायच्या आत एजेला तुला संपवायचं. हे बघा, माझा तुमच्यावर विश्वास नाही. ठीक आहे, मग जा आणि अनुभव घे. मी सावध करायचं काम केलंय. बाकी निर्णय तुझा आहे. जगली वाचलीस तर बोलूच. सोडणार नाही तुला मी. सोडणार नाही तुला मी. एजे खरंच खुनी असतील का? मला काही करून हे शोधून काढायलाच हवं. पण आज रात्री मला परत नाही जाता येणार. मी कुठल्याही प्रकारची रिस्क नाही घेऊ शकत. एजे खूप डेंजर माणूस आहे. नाही, काही वाटेल ते करायला लागलं तरी चालेल, पण मला आज रात्री इथेच राहायला हवं. अन्याय झालाय सरस्वती. लीलामुळे श्वेतावर खूप अन्याय झालाय आणि या सगळ्यामुळे श्वेता आणि तिच्या आईला खूप धक्का पण बसलाय. नाही, फक्त त्या दोघींनाच धक्का नाही बसलाय, आपल्या सगळ्यांना पण किती मोठा धक्का बसलाय. तुम्हाला माहितीये, मगाशी मी 1 लिटर वॉटर 1 गो मध्ये प्यायले. सरस्वती, या धक्क्यातनं कसं सावरायचं याचा आपण मार्ग तरी शोधतोय. निदान एकमेकींसाठी आपण आहोत, पण श्वेता एकटी आहे. आता श्वेताला समजवायचं का एजेंटच्या रागासाठी तयार व्हायचं हेच कळत नाही मला. विचार करा, एजे घरी येऊन श्वेताला बघतील तेव्हा त्यांचं काय रिॲक्शन असेल? अय्या वहिनी, असं बोलून नका ना टेन्शन देऊ. पण आपण टेन्शन कशाला घ्यायचंय? जे काही घडलं त्यात श्वेता आणि मावशीची काय चूक होती? तिला न्याय मिळावा असंच वाटणार ना त्यांना. बिचारीकडे दुसरा कुठला पर्याय उरला नाही म्हणून तिला इथे यावं लागलं. हेच सांगायचं एजेंना. लक्ष्मी, तुझा राग साहजिक आहे. एक बहीण म्हणून तुला तिच्याविषयी काय वाटतं हे आम्ही समजू शकतो. पण एजेंटच्या आयुष्यात ऑलरेडी खूप घडामोडी घडल्यात आणि अजूनही घडतायत. ज्या मुलीशी एजे 5 मिनिटं सुद्धा बोलू शकत नाहीत, आता तिच्या घरी गेलेत. तिथे काय काय आणि किती घडलं असेल कुणास ठाऊक. एजेंटच्या रागाचा पारा आता कुठल्या कुठे गेला असेल. त्यात आता घरी येऊन श्वेताला बघतील तेव्हा तर ते काय नाही. श्वेतासाठी स्थळ बघायला आपल्याला सुरुवात करायला हवी. तेव्हाच हे सगळे प्रश्न सुटतील. नाही वहिनी, पण श्वेता तर म्हणाली ना की तिला एजंटशीच लग्न करायचंय. हो, आणि मलाही श्वेता आपली सासू म्हणूनच हवी आहे. हवी होती लक्ष्मी, पण एजंटचं आता लग्न झालंय आणि त्यांनी त्यांचं लग्न एक्सेप्ट केलंय. त्यामुळे आपला लीला किती आवडत नसली, तिने इथून निघून जावं असं कितीही वाटत असलं तरी आपण आता काहीही करू शकत नाही. आता एजंटना त्यांचं लग्न मोडायचंय का स्वीकारायचंय हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. आणि त्यांचा जो काही निर्णय असेल तो आपण फक्त स्वीकारायचा आहे.
आता काय करू मी? एजे तर म्हणाले होते की ते इथे अजिबात जास्त वेळ थांबणार नाही. मी जर त्यांना सांगितलं की आपण इथेच थांबूया तर ते नाही ऐकणार, माझं चिडतील माझ्यावर. काहीतरी करून बाबा किंवा मावशी आईनेच आम्हाला इथे थांबायला हवं. काम करते, मावशी आईलाच सांगते. काय ग? काय झालं? काय बोलायचंय का? बोल. नाही म्हणजे सहजच आले होते. किती पटकन गेला ना वेळ. असं वाटतंय आम्ही आत्ताच तर आलो होतो. हो ना ग, खरंच वेळ पटापट निघून गेला. संध्याकाळ कधी झाली, तुझी जाण्याची वेळ कधी आली काही कळलंच नाही. मावशी आई, आजी म्हणत होत्या की त्यांच्याकडे अशी रीत आहे की नवरा आणि नवरी 5 परतावणीसाठी मुलीच्या घरी गेले ना की एक दिवस तिथेच राहतात. म्हणजे तू एकदा विचारतेस का एजेंना? सगळं रीतीप्रमाणे झालं तर बरंच होईल ना. आजींनाही बरं वाटेल. अगं बाई, अशी पद्धत आहे त्यांच्याकडे, आपल्याकडे नाहीये. नवीन पद्धत आहे. असेल असेल, श्रीमंत लोक आहेत, असू शकते नवीन पद्धत. बरंच होईल. नाही, कसं आहे, एजे आपल्याकडे राहिले तर आपले जहागीरदारांबरोबरचे संबंध सुधारायला मदत होईल. तुझ्या त्या 3 सुना जळून खाक होतील. पण आता पण काय? कसं आहे, म्हणजे आपलं घर असं एजेंना वेगळी खोली नाही का आपल्या घरात? हं? त्यांना सवय असेल नाही? हं? आणि हे बघ कसं सगळं सेकंड हँड आणि त्यांनाही संकोचल्यासारखं होईल. नको. पण मावशी आई, मला वाटतंय तू एकदा विचारून बघ ना. ते तुला नाही नाही म्हणणार. अगं बाई, खरंच? मग विचारते. लीला, खरं सांगू का, मला मनापासून वाटतं की तू आणि एजेने ते राहावं म्हणून. त्यांना कसं सांगू तेच कळत नाहीये मला. म्हणजे बघ ना, जेवताना त्यांची गैरसोय झाली. बरं, त्यांना आपल्याकडे राहा असं म्हणावं तर आपल्याकडे गाद्यांची सोय नाहीये. ते मनाने खूप मोठे आहेत ग, पण प्रत्येक वेळी त्याचा गैरफायदा घेणं मला तरी योग्य वाटत नाही. त्यांच्या घरात आणि आपल्या घरात तफावत आहे, तिथं राहणारच आहे ग. मनात किती असलं ना तरी मी त्यांना नाही सांगू शकत की तुम्ही इथे राहा म्हणून. आज माझे बाबा असते तर त्यांना तुमचं बोलणं ऐकून फार वाईट वाटलं असतं. फक्त घर मोठं नाही, तुम्ही श्रीमंत नाही म्हणून मला राहा असं म्हणायची तुमची हिंमत नाही होते. दॅट्स अनफॉर्च्युनेट. काही लाजच नाहीये हिला. आणि हिलाच नाही, त्या घरच्यांना सुद्धा नाहीये. ही फॅमिली तरी खरी आहे का? काही पण भाड्याने आणलीये. खरंच मॅडम, खरंच आमच्याकडनं खरंच चूक झाली. हो, खरंच म्हणजे खरंच तुम्ही माझं ऐकून घ्या. कारण म्हणजे आमच्याकडून तुम्हाला अशी ट्रीटमेंट मिळाली आणि तरीही तुम्ही मला नेहमीच रिस्पेक्ट देता. लीलाचे बाबा, आपल्या दोन्ही फॅमिलीज मधला सो कॉल स्टेटस डिफरन्स नसता
तर तुम्ही मला इथे राहायला सांगितलं असतं का? ऍक्च्युली मी सहजपणे असं कुठे राहत नाही आणि ऍक्च्युली कम्फर्ट घरातल्या लोकांच्या प्रेमामुळे मिळतं, ना की लक्झुरियस गोष्टींमधनं. एजे मी इथे राहायला तयार आहे. थँक्यू एजे. माय प्लेजर. एजे, तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही माझ्या घरी जास्त वेळ थांबणार नाही. तशी अटच होती तुमची, पण ती अटही तुम्ही मोडली. तुम्ही माझ्या कुटुंबासाठी तुमच्या सगळ्या अटी मोडल्यात. फोन आन्सर करू शकतेस तू? हं? रेवती, फोन उचल. कुठला तरी इम्पॉर्टंट कॉल असेल. अगं, काय करतेस? हे काम सोड, कळलं का? एजे राहणार आहेत ना आपल्या घरी. हा, व्यवस्था करायला नको का? तुझी खोली आवरायला सांगितली होती. नवीन चादरी, उशांचे अब्रे बदललेस ना? झालंय ना? हो केलंय सगळं. पांघरुणं काढून ठेवलीस का? स्वच्छ धुतलेली होती ना? जरा पटापट काम करे, फोनवरचं लक्ष काढ, कळलं? तो काय चाललंय? हा, फोन मध्ये कशाला लक्ष? सांगते ना मी तुला, जा पटकन काम कर. जाते. काय ना, कर पटकन. रेऊ, हा बघ कोण आहे. हो. रेवू, अगं चाललंय तुझं? का आलायस इथे? मी तर सांगितलं कळत नाही का तुला? निघून जा. नाही जाणार आहे मी कुठेच. मला सांग, तू माझे कॉल का नाही उचलत आहेस? विक्रांत, मला कॉल मेसेज भेटणं तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. तुला कळतंय का? तुला इथे लोकांनी बघितलं तर केवढा मोठा इश्यू होऊ शकतो. हे बघ, मला फरक पडत नाही. मला पडतो. विक्रांत, ही सगळी माझी घरची माणसं आहेत. यांच्या समोर मला तमाशा नको. इथून निघून जा प्लीज. ऐक ना रेवू, मी बोलायला आलो का इथे तुझ्याशी? मी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. ऐक माझं. तर तू असं का करतेस? आता आठव ना आपलं सगळं. हे बघ, मला एक चान्स दे प्लीज. मी रिक्वेस्ट करतो तुझ्या समोर. रेऊ, अगं कोण आहे? इन्स्पेक्टर साहेब आलेत. मावशी, अगं काय झालं? कोण आहे? कोण आलंय? इन्स्पेक्टर विक्रांत. इन्स्पेक्टर विक्रांत.
इन्स्पेक्टर विक्रांत, व्हॉट अ सरप्राईज. तुम्ही इथे कसे? काय नाही, मी इथेच एरियामध्ये, ह्या एरियामध्ये राऊंडअपला होतो. म्हटलं की इथे येऊन जाऊ म्हणून आलो. पण तुमचा तर इथे फॅमिली टाइम सुरू आहे. आय एम सॉरी. तुम्ही छान स्पेंड करा तो. मी येतो. थांबा, तुम्ही इथे आलाच आहात. राहत्या, काहीतरी महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. बऱ्याच दिवसांनी भेटलात, खूप बरं वाटलं. मला जरा इन्स्पेक्टरशी जरा इम्पॉर्टंट गोष्टी बोलायचं आहे. बाबा चला आपण चादरी वगैरे सगळं काढूया. हा मावशी तू पण ये. इलाची जरा कॉफी मिळेल का? अच्छा अच्छा. कॉफी बरं, एक चालेल. हा आणते. प्लीज. कॉफी. ते नाही, हे विचारायचं होतं. साखर 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 घालू कॉफीत? किती घेणार? अगदी एक चमचा. अच्छा. प्लीज जरा लवकर. थँक्यू. इथे का आलायस तू? काहीतरी विचारतो मी तुला. नोकरी गेली पण माज नाही गेला अजून. मागे काय झालं होतं ते विसरलास? का आठवण करून देऊ परत? ही वर्दी आत्ताच्या आत्ता तुम्हाला काढावी लागेल. राईट नाव. एजे. हॅलो. सॉरी पूजा, चुकून लागला. येस, यू टेक केअर टू. तुला शेवटची वॉर्निंग देतोय मी. परत या घरात किंवा रेवतीच्या आयुष्यात फिरकलास तर माझ्याशी गाठ आहे. यावेळेला मी तुला सोडणार नाही, लक्षात ठेव.